सर्व बौद्ध बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या महाबोधी बुद्ध विहार हे या विहाराच्या मुक्तीसाठी जे आंदोलन चालू आहे बुद्धगया येथे, आज कित्येक दिवस त्या ठिकाणी देशातले आणि विदेशातले भिक्खू त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने ते आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करत असताना आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये ज्या सामाजिक संघटना, धार्मिक संघटना एकत्र येऊन प्रत्येकानं या आंदोलनात सहकार्य केलं आहे, सहभाग दर्शवला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व बौद्धांच्या ज्या संघटना, विविध संघटना आहेत, त्या सर्व संघटनांच्या एकत्रितपणे सर्वांना बरोबर घेऊन बौद्ध बांधव म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयामध्ये हा जन आक्रोश मोर्चा याचं आयोजन 7/5/2025 रोजी करण्यात आलेलं आहे. आणि गेले कित्येक वर्ष महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते इतरांच्या ताब्यात आहे. 1949चा जो मंदिर कायदा आहे, हा मंदिर कायदा रद्द व्हावा आणि 100% त्या ठिकाणी ही समिती जी आहे त्या विहाराची ही बौद्धांची असावी, अशा प्रकारची प्रमुख मागणी आम्ही या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत. महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात हे 100% आलं पाहिजे आणि 9 सदस्यीय जी समिती आहे त्या समितीवरती 9 सदस्य हे बौद्ध असावे, अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत. कारण सम्राट अशोकांच्या काळामध्ये त्या ठिकाणी तथागतांचा विचार होता, तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली, संबोधी प्राप्त झाली. ते जे आमच्या बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, हे प्रमुख ठिकाण आहे, ते आमच्या ताब्यात आजपर्यंत नाही आहे. त्याच्यावरती इतरांनी कब्जा केला आहे, प्रस्थापितांनी कब्जा केला आहे. आणि म्हणून सर्व जर धर्माची जी काय त्यांची स्थळं आहेत ही त्या धर्माच्या ताब्यात असतील तर बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे ते बौद्धांच्याच ताब्यात असावं, अशा प्रकारची मागणी ही कित्येक वर्ष होत आहे. तरी देखील बिहार सरकार तिकडे लक्ष देत नाही, केंद्र सरकार लक्ष देत नाही. आणि म्हणून बौद्ध समाज आणि बौद्ध बांधव एकत्र येऊन खऱ्या अर्थानं हा मोठा रेटा, आंदोलनाचा रेटा हा चालू आहे. आणि म्हणून आमची रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून जे महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी जो लढा पुकारलेला आहे त्या लढ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील पाठिंबा असेल. आणि म्हणून 7 तारखेला, येणाऱ्या 7 तारखेला आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा रत्नागिरी तालुका, मंडणगड तालुका, खेड तालुका, दापोली तालुका, चिपळूण तालुका, गुहागर तालुका, संगमेश्वर तालुका, राजापूर आणि लांजा हे 9 तालुके या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उतरून जन आक्रोश महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि म्हणून माझी सर्व प्रिय बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपल्या सर्व बौद्धांचं धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया येथील जे महाबोधी महाविहाराचा ताबा हा बौद्धांना मिळावा, यासाठी बुद्धगया येथे देश विदेशातील बौद्ध भिक्खू आमरण उपोषणास बसलेले असून बुद्धगया येथे अनेक दिवसापासून तीव्र आंदोलन सुरू आहे. आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांना, बौद्ध बांधवांना कळत होते की रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे. याकरता महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी सर्व बौद्ध बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे. आणि आपली जी मागणी आहे ही मागणी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारपर्यंत पोहोचून तिथल्या बिहार सरकारपर्यंत आपला आवाज हा पोहोचवण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, अशा प्रकारची सर्व बौद्ध बांधवांना, भगिनींना मी विनंती करतो. आणि 7 तारखेला आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सकाळी 11:30 वाजता या मोर्चाला सुरुवात करणार. मारुती मंदिरातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आपला जन आक्रोश मोर्चाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसकडे हा मोर्चा आपला घडकणार आहे. आणि म्हणून ती मागणी आपल्या आहेत त्या मागण्या या महामोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत. तरी या आंदोलनामध्ये एक बौद्ध बांधव म्हणून, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, बुद्धांच्या विचाराचे अनुयायी म्हणून सर्व आमच्या बांधवांनी सामील व्हावा, अशा प्रकारचं आव्हान आम्ही सर्व संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद.